ऑपरेशन करतावेळी भूत द्यावं लागतं आणि राजकारण करतावेळी दिशाभूल करावं लागतं आणि यालाच शरद पवार म्हणतात। राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबतच अजित पवारांचे 35 आमदार थेट शरद पवारांकडे वळले। राजकारणाच्या आखाड्यातील वस्तादाने तो डाव कसा खेळला नक्की बघा। काका लय भारी आहे। पवारांनी पहिल्या दिवशी सांगितलं की हा अपघात आहे, कारण करू नका। पण मित्रांनो, शरद पवार जे सांगतात नेमकं त्यांच्या उलट घडलं। त्याच वेळीच नेमकं अमोल मिटकरी आणि रोहित पवार हे उलटे बोलले आणि त्यांनी म्हटलं की हा घातपात नव्हता तर हा अपघात होता। आणि तेव्हा काका कुठे होते तर तेव्हा काका निवांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते। खरंच या राजकारणातील वस्तादाला मानलं पाहिजे। हॉस्पिटलमध्ये बसून राजकारणातील सोंगट्या कशा टाकाव्यात हे तुमच्यासारख्या डोकेबाज म्हणजे जगातील सर्वात मुरब्बी वस्ताद म्हणजे शरद पवार आपणच। नेमकं शरद पवार यांनी कशी सोंगटी टाकली आणि कशी चाल चालवली हे समजून घेण्या अगोदर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। 80 वर्षाची झाली मला बघायचं काही लोकांचं। सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कितीही प्रतिकूल आणि बिकट असू द्या, त्या परिस्थितीला संयमानं तितक्याच कणखरपणे सामोरं जाणं, तिच्यावर यशस्वीपणे मात करणं, याचं अगदी देशातलं एकमेव उदाहरण म्हणजे शरद पवार। उगाच त्यांना भारताच्या राजकारणातले भीष्माचार्य म्हणत नाहीत किंवा नरेंद्र मोदी, अमित शहा, वाजपेयी यांच्यापासून सगळे भारतामधले जे ज्येष्ठ राजकीय अनुभवी नेते आहेत त्यांना उगाच मानत नाहीत। पुतण्या ज्याला अगदी बालपणापासून राजकारणाच्या एका उंचीवर नेऊन ठेवलं, अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्याच्यावरच काळ ओढवला, त्या परिस्थितीमध्ये शरद पवार काहीशे खचले आहेत, खिन्न झाले आहेत अथवा कोलमडले आहेत, तसं चित्र दिसलं। पण कोलमडले पण संपले नाहीत, ते म्हणजे शरद पवार। परिस्थिती एवढ्या वेगाने बदलत होती, अजितदादाच्या मृत्यूनंतर अगदी भाजपातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेलच होणार अशा बातम्या पेरल्या जात होत्या। म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्णपणे पक्ष म्हणजे अक्षरशः गिळंकृत होईल की काय अशी शक्यता होती। आणि एकीकडे दुःख आहे आणि दुसरीकडे राजकीय जो पक्ष स्थापन केलेला आहे तोही वाचवायचा आहे। अशाही परिस्थितीमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो त्यांनी स्वतः स्थापन केलेला होता तो पक्ष तर वाचवलाच, पण त्या दादा गटाची जी राजकीय परिस्थिती आहे तिची घडी सुद्धा बसवली। त्याचं नाव आहे शरद पवार। कारण एवढी आपत्ती कोसळल्यानंतर या प्रसंगाला अगदी दुःखात जे कुटुंब असताना, पवार कुटुंब दुःखात असताना राजकीय डावपेच खेळले जात होते। वर्षा बंगल्यावर हॉटेलमध्ये बैठका होत होत्या। आता पक्ष पवार कुटुंबाकडून कुठेतरी पटेल तटकरे यांच्या ताब्यात जातोय की काय अशी शक्यता नव्हे तर खात्री वर्तवली जात होती। आणि दरेकर मध्येच येऊन जे बोलले ते उगाच बोललेले नव्हते, त्यांना असे उठले आणि दरेकर येऊन बाहेर बोलले की पटेल आणि तटकरे राष्ट्रवादीचा पक्ष हा यशस्वीपणे पुढे घेऊन जातील असं जे या दरेकरांनी विधान केलं होतं ते विनाकारण आलेलं विधान नव्हतं। हा पक्षच पूर्णपणे भाजपच्या दावणीला नेऊन बांधण्याकरता संपूर्णपणे वरिष्ठ पातळीवर खेळी खेळल्या गेली होती। म्हणजे एकीकडे दुःख आहे, जो पुतण्या म्हणजे अक्षरशः पुत्राप्रमाणे तो त्या दोघांचा नाते, दादा आणि साहेबांचा नातेसंबंध अगदी दादा जाहीरपणे बोलून दाखवायचे
माझ्या काकाच्या कृपेनं माझं सगळं काही चांगलं चाललंय आणि माझा काका तुमच्या बापापेक्षा मोठा आहे असं जाहीरपणे सांगणारे ते दादा होते. एवढं प्रेमाचं नातं ते या दोघांमध्ये, आणि त्यातच अजितदादांचा हा अपघाती जे निधन झालं, या निधनानंतर पवार कुठंतरी कोलमडतील, संपतील, पक्ष हा पूर्णपणे त्यांच्या हातून सुटेल अशी शक्यता होती आणि तसं राजकीय वातावरणही तयार झालेलं होतं. पण त्या परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, त्यांनी अजितदादांचा अपघात नव्हे घातपात आहे असं विधान केलं होतं. पण हा पूर्णपणे मोदी शहांवर म्हणजे केंद्र सरकारवर आरोप होता. शरद पवारांनी तात्काळ लगेच सांगून टाकलं की हा घातपात नाही, हा अपघात आहे. त्यांचाच एक नातू रोहित पवार अक्षरशः म्हणजे पत्रकार परिषद घेऊन इत्यंभूत जेवढी माहिती आहे, कसे आरोप होत केले त्यांनी, म्हणजे शरद पवारांच्या विरोधामध्ये रोहित पवार हा त्यांचा नातू बोलत होता का? तर नाही. बघा, रोहित पवारांनी जेवढे आरोप केले त्या आरोपाला कुठेही शरद पवारांनी कुठेही नाकारलं नाही किंवा त्यामध्ये असत्यता आहे असंही सांगितलं नाही. फक्त त्यांनी हा जो अपघात झालाय त्याला हे तटकरे आणि पटेल कसे कारणीभूत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला. आणि पवार कुटुंबाला सुद्धा सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्याचं त्यांना दुःख नाही, त्यांना उलट आनंदच आहे. पण कुठंतरी यामध्ये भाजपा आणि हे पटेल तटकरे मिळून कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गिळंकृत करतील की काय? हा पक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यात जर ताब्यात ठेवायचा असेल तर आपल्याला हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटातले जे प्रमुख कारभारी स्वतःला समजतात त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं होतं. म्हणजे याचा अर्थ एकच होतो, शरद पवार यांनी, म्हणजे शरद पवार हे सत्तेमध्ये जाण्यासाठी उतावीळ नाहीत किंवा मोदी शहा बरोबर जाण्यामध्ये त्यांना फार स्वारस्य नाही. म्हणजे जरी विलिनीकरणाच्या चर्चा होत असल्या तर त्या चर्चा फक्त एवढ्यासाठीच होत होत्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवारांनी स्थापन केलाय आणि तो पवार कुटुंबाच्या मालकीचाच राहिला पाहिजे. आणि तशी परिस्थिती निर्माण करायची जर असेल तर त्यासाठी ही राजकीय रणनीती त्यांनी आखली होती काय? म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि आता तटकरे हे सुद्धा कुठे बोलताना दिसत नाहीत, पण छगन भुजबळांसारखा नेता म्हणाला की आता सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील. म्हणजे कुठंतरी आता मग ती आमदारांची सह्यांची मोहीम सुरू झाली. पण शरद पवारांनी आणखी एक चाणाक्षपणे एक खेळी केली म्हणता येईल. ती म्हणजे राज ठाकरे सारखा नेता उठला आणि बोलला असं होत नाही ना हो. राज ठाकरे म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या मराठी रांगड्या या महाराष्ट्राच्या मातीतल्या पक्षाचा अध्यक्ष हा कुणी पटेल नसावा, पाटील असला तरी चालेल. म्हणजे एकंदरीतरित्या शरद पवारांनी ज्या पद्धतीनं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या पक्षातील प्रमुख नेत्यांवर आपला दबाव वाढवला, त्याचीच परिणती किंवा त्याचाच परिणाम म्हणून म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात आता राष्ट्रीय पक्षाचं अध्यक्ष पदवी येणार आहे, उपमुख्यमंत्री होणार आहेत, अर्थमंत्री होणार आहेत. म्हणजे हे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले स्वतःला प्रमुख समजतात त्या नेत्यांवरती कुठेतरी त्यांना दाबून ठेवायचं जर असेल तर या गोष्टी फार सूक्ष्म पद्धतीनं खेळल्या गेल्या, केल्या गेल्या. म्हणजे शरद पवार, यालाच तर शरद पवार म्हणतात का? म्हणजे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा तो पक्ष वाचवलाच, पण त्या पक्षाची राजकीय विस्कटलेली जी घडी होती ती घडी सुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या बसवली. यालाच तर शरद पवार म्हणतात का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा.